Today, actually, we want to discuss about moment of a force, but before that, we'll solve some numerical on resolution of forces. So, just a quick review. So, when we want to resolve a force, take that force along the hypotenuse of a right angle triangle, find angle theta with the horizontal, then horizontal component is f cos theta and vertical component is f sine theta when theta is the angle with the horizontal. Then we understood if the angle is given with respect to vertical, convert that angle with respect to horizontal. So in short, theta is an angle or an acute angle made by the horizontal, made with the horizontal or made with the x axis. या सर्व गोष्टी सर्वांना समजल्या असतील. शॅल आय अज्युम दिस? हे सर्वांना समजलंय? थीटा हा अँगल कसा असला Yes, पाहिजे? sir. थीटा हा अँगल कसा असला पाहिजे? ॲक्यूट अँगल असला पाहिजे. ॲक्यूट मीन्स लेस दॅन 90 डिग्री. 90 degree. तो अँगल कोणाशी असला पाहिजे? एक्स ॲक्सिस किंवा हॉरिझॉन्टल. Horizontal. या केसमध्ये आपण फोर्स कॅल्क्युलेशन करतो. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट f cos theta, vertical component f sin theta. Sin theta. Okay, yesterday we have discussed the two examples. I hope you have understood. Yes, sir. This case also we have discussed that if the angle 30 degrees is given with the vertical, we should take theta for calculation as 60 degrees, which is nothing but angle with the horizontal. हे पण समजलं आहे. Shall I continue? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Now totally 7 numericals we want to solve today. Okay. आपण पुढचं लेक्चर पण बुक केलेलं आहे याच्यासाठी. शांतपणे फक्त एकच गोष्ट आज एन्श्योर करायची आहे. सर्वजण ऐका प्लीज. एकच गोष्ट एन्श्योर करायची की आज जे आपण शिकतोय ते परत रिपीट करायची वेळ येऊ नये. कारण कसं होतं, आय कॅन अंडरस्टँड दॅट यू माइट बी हॅव्हिंग प्रॉब्लेम्स ॲट युअर फॅमिली, यू माइट बी हॅव्हिंग नेटवर्क प्रॉब्लेम, समटाइम्स यू मे बी रिक्वायर टू ट्रॅव्हल इन अन इमर्जन्सी. बरोबर आहे. तर अशा जर काही अडचणी आपल्याला येत असतील तर आपण ताबडतोब त्याच दिवशी लेक्चर संध्याकाळी वगैरे पाहायचं. कारण कसं असतं, प्रत्येक वेळी जर आपण रिपीट करत राहिलो तर आपला सिलेबस कव्हर होणार नाही आणि अल्टिमेटली एक्झामची डेट जी असणार ती बदलणार नाही. ओके. आय थिंक वी हॅव सॉल्व द फर्स्ट प्रॉब्लेम. 500 न्यूटन ॲक्टिंग नॉर्थ ईस्ट. पहिले दोन मी रिपीट करू 1-2 मिनिटात, कारण आज थोडं नंबर ऑफ पार्टिसिपंट जास्त आहेत. ठीक आहे. जे काल प्रेझेंट होते त्यांना थोडंसं रिपिटेशन होईल, बट आय थिंक गुड रिपिटेशन्स विल नॉट मेक एनी हार्म. ओके. बघा, दोज हू वर ॲबसेंट येस्टरडे. ओके. आय एम ट्राइंग टू सॉल्व द फर्स्ट प्रॉब्लेम. याच्यामध्ये काय सांगितलंय, वी हॅव टू रिझॉल्व अ फोर्स ऑफ 500 न्यूटन ॲक्टिंग नॉर्थ ईस्ट अवे फ्रॉम द पॉइंट. स्टेटमेंट लक्षात ठेवा, मला विसरायची सवय. 500 न्यूटन नॉर्थ ईस्ट अवे फ्रॉम द पॉइंट. ठीक आहे. बोर्डवरती थोडंसं ड्रॉ करून दाखवतो मी आता. This is y-axis. This is x-axis. Okay. The given force is 500 Newton away from the given point. Okay. Now we know the directions. This direction is north. Correct. This direction is south. हे मी का रिपीट करतो तुम्हाला कारण सांगितलं. वी डोंट वॉन्ट टू डिस्कस ऑल दिस थिंग अगेन. दिस डायरेक्शन इज ईस्ट and this direction is west. Okay. Now the magnitude of the force is 500 Newton.
ओके, इट इज ऍक्टिंग अवे फ्रॉम द पॉइंट. हा समजा पॉइंट ओ आहे, पॉइंटला कुठलंही नाव देऊ शकता. ऍक्टिंग अवे फ्रॉम द पॉइंट. अँड व्हॉट इज द डायरेक्शन? नॉर्थ ईस्ट. ओके, तर नॉर्थ ईस्ट याचा अर्थ द फोर्स लाइज बिटवीन नॉर्थ अँड ईस्ट अँड द अँगल इज नॉट गिवन टू यू. सो यू हॅव टू मेजर द अँगल विथ द हॉरिझॉन्टल. बरोबर आहे का? सो हाऊ मच शुड बी दिस अँगल? व्हेन नो अँगल इज मेन्शन बिटवीन नॉर्थ अँड ईस्ट, वी शुड प्रेफरेबली टेक इट ॲज 90 डिग्री, सॉरी 45 डिग्रीज. तर नॉर्थ आणि ईस्ट यांच्यामधलं अँगल 90 डिग्री आहे, त्याचा आपण एक्झॅक्टली हाफ घेतो ज्यावेळी अँगल दिलेला नसेल तेव्हा. इज इट क्लिअर? हॅव यू अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So in this case, Yes, we sir. can write the value of theta is how much? 45 degrees. And in this case, f is equal to, sorry, fx is equal to f into cos theta. थीटा तर इथं सिम्बॉल नाही आहेत, थीटा हे तुम्ही समजून घ्या, मी टाईप केलं. एफ इज इक्वल टू एफ इंटू कॉस ऑफ थीटा, म्हणजे कॉस ऑफ 40 डिग्रीज. हा झाला हॉरिझॉन्टल कंपोनंट. आणि व्हर्टिकल कंपोनंट काय असेल? एफ वाय इज इक्वल टू एफ इंटू साइन Sin theta. थीटा. Theta. आय होप इट इज क्लिअर. ओके Yes, sir. Yes, sir. Yes, sir. okay, now we'll go back to the numericals. Okay, in the same way we have discussed one more problem yesterday. Okay, what is given in this problem? Resolve second, number 2. Okay, resolve a force of 800 Newton. F ची व्हॅल्यू किती झाली? 800 न्यूटन ऍक्टिंग नॉर्थ वेस्ट. ओके, नॉर्थ वेस्ट मीन्स नॉर्थ कुठं असतो? उजवीकडं, वेस्ट डावीकडं, या दोघांच्या मध्ये. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मधला फोर्स आहे. इज इट क्लिअर? Yes, sir. ओके, Yes, so sir. once again theta will be 45 degrees. Similarly calculate the values. F cos 45, F sin 45, where F is equal to 800. These two problems we have discussed. Okay, now you can start with the third one. तिसरा आणि चौथा तुम्ही आता सॉल्व करा. Once you solve it, we will discuss. तिसरा झालाय सर. तिसरा झाला आहे का? ठीक आहे, मग मी एक्सप्लेन सर करतो. होमवर्कला दिला होता. ओके ओके ओके, जस्ट रिमेंबर द व्हॅल्यूज. ऍक्टिंग टुवर्ड्स द पॉइंट, अवे फ्रॉम द पॉइंट होता तो आपण दिलेला. Towards the point. टुवर्ड्स सेमच प्रॉब्लेम होता. ठीक आहे, सो आय विल एक्सप्लेन इट फॉर अदर्स, कारण ही व्हरायटी आता जे ॲबसेंट होते काल त्यांना आपल्याला शिकवली पाहिजे. ओके, सो प्लीज कीप पेशन्स फॉर 2 minutes. दोज हू हॅव अंडरस्टूड इट. Okay, magnitude of the force 60 kilonewton inclined at 200 degrees. Okay. So what is the magnitude of the force? 60 kilonewton. 60 kilonewton. 60 kilonewton. Away from the point, na? Or towards the point? Towards the point. Towards the point. Okay. So this is force F. What? किती value? 60 kilonewton, na? Yes, sir. Yes, sir. Okay, 60 kilonewton. This is the force F acting towards the point. Angle किती आहे? 200 का? 200. Oh, 200. Okay, third quarter. 200. Okay. Now we keep on measuring the angle. ठीक आहे, आपण अँगल मेजर करत जाऊया. So this is the first quadrant. हा फर्स्ट क्वाड्रंट संपताना अँगल किती झाला? 90. 90. आपण कुठे चाललो? अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये. समजते? फ्रॉम ईस्ट टू नॉर्थ अँगल किती झाला? 90. देन 90. नॉर्थ टू वेस्ट अनदर 90. 180. सो टोटल अँगल अप टू वेस्ट, ईस्ट पासून सुरुवात केली, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये असं गेलो, इथपर्यंत अँगल किती झाला?
180. 80. ओके. देन टोटल अँगल किती दिला आपल्याला 200 डिग्रीज. ठीक आहे. मीन्स द फोर्स विल बी समथिंग लाईक दिस, acting towards the point or towards the origin. बरोबर आहे. मग बघा, ईस्ट टू नॉर्थ 90, नॉर्थ टू वेस्ट अनदर 90, टोटल 180 झाला. प्लस स्टार्टिंग फ्रॉम वेस्ट, वेस्टच्या खाली हा अँगल किती असेल? इट शुड बी 20 degrees. Is it clear? So total angle starting from east is 90 plus 90 plus 20, total 200 degrees. Now what is the value of theta we need? Theta आपल्याला कसं पाहिजे? Theta should be acute angle. Theta हा अँगल 90 पेक्षा कमी असला पाहिजे आणि तो कोणाशी केला पाहिजे? X axis or horizontal. X-axis. So in this case the value of theta we have to take as 20 degrees. बरोबर आहे. नेक्स्ट Yes, sir. एक्स कंपोनेंट कसा असेल? fx is equal to f into cos of 20. बरोबर आहे. Is it positive or negative? Positive. It should be positive. पण हा कंपोनेंट कुठे जाणार आहे? फोर्सचा कंपोनेंट उजवीकडे जाणार आहे. यू कॅन अंडरस्टँड. ओके. अँड व्हर्टिकल कंपोनेंट, जर या फोर्स आपण व्हर्टिकल कंपोनेंट घेतला तर तो कसा जाणार आहे? व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. So Fy is equal to F into sine of 20. 20 degree. Once again the component is moving in the upward direction, therefore it should be positive. तुम्ही arrow पण दाखवू शकता positive negative sign मध्ये. I hope it is clear. काल जे लोक ऍबसेंट होते त्यांना पण हे समजलं असेल. काल जे ऍबसेंट होते त्यांनी प्लीज रिप्लाय द्या. काय करायचं लक्षात आलं? थीटा हा अँगल कसा असला पाहिजे? Acute angle. Acute angle. आणि कुणाशी केलं पाहिजे तो? एक्स ऍक्सिस किंवा हॉरिझॉन्टल. X-axis. I hope it is Horizontal. clear. Okay. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Now solve the fourth one. Screen is visible? No, sir. No, sir. No, sir. No, sir. Yes. Okay, now it is visible. Yes. Now write down the fourth one. A force of, write down the statement. A force of 40 kilonewton is inclined at 330 degrees with x-axis and acts towards the point. Find its components. Angle of 330 degrees, it is greater than 270 degrees. Therefore, this force should be in fourth quadrant. 270 पेक्षा अँगल जास्त आहे. हा फोर्स असेल फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मॅग्निट्यूड 40 किलोन्यूटन टुवर्ड्स द पॉइंट. $34.64. 34.64. Just And a your minute. force equal to Y is equal to 2K. 20. ओके, वेट फॉर 1 मिनिट. जे उत्तर ज्या पेज वरती ते पेज माझ्या समोर नाही, मी घेऊन येतो. जस्ट अ मिनिट. किती प्रॉब्लेम? चौथा आहे ना? हाँ.
हाँ Okay, fx is equal to minus 34.64 हाँ हाँ सर and fy is equal to 20. 20 Magnitude unit कुठलं किलो न्यूटन. Okay. किलोमीटर. हाँ सर. Okay, let me explain it within 1 minute. Even though you are knowing the things, it is my duty to repeat the things. Okay, the angle of the force is 330 degrees acting towards the point. ठीक है, फर्स्ट क्वाड्रंट 90, सेकंड क्वाड्रंट another 90 means 180 and add 90 degrees for the third quadrant. इथून ते इथपर्यंत 3 क्वाड्रंट कव्हर केले, 270 चा अँगल कव्हर केला and in addition we have to add angle of 60 degrees. या साऊथ पासून फोर्स पर्यंत हा 60 डिग्रीचा अँगल आपण ऍड केला. हा अँगल जर 60 असेल व्हर्टिकलची, हॉरिझॉन्टलचा अँगल असेल 30. 30 degrees. So in this case, theta will be 30 degrees. Any doubt regarding this? No, No, sir. sir. No, No, sir. Value of theta is 30 degrees. First point is clear. Okay. Magnitude of the force F is equal to 40 kilonewton. Kilo. Okay. So horizontal component नेहमीप्रमाणेच कंटाळू नका. F is equal to 40 बरोबर ना into cos Yes. of Cos 30. 30. This is Fx. Okay. And Fy is equal to F ची व्हॅल्यू फोर्स किती आहे? F sin theta. 40 into 40. sin theta or sin 30. Sin 30 1 50. half, 40 into 1 1 by half 2. म्हणजे Fy ची व्हॅल्यू असेल 20, Fx ची व्हॅल्यू minus 34.64. 34.60. फोर्थ क्वार्टर मधला फोर्स आहे. हॉरिझॉन्टल कंपोनेंट कसा असेल? टुवर्ड्स लेफ्ट. इज इट क्लिअर? And vertical Yes, sir. component will be in upward direction, that is positive. मला वाटतं आता मी एक्सप्लेन करायची गरज नाही. Okay, now solve problem number 5, 6 and 7. I hope you can solve the problems. Yes, sir. yes Okay. sir Yes, sir. Sir, minus 17.32. F You are of telling x. the answer of question number 5. 5. Okay. Fx is 17.32. 32. Positive or negative? Negative. Just check the direction once again. पॉझिटिव्ह सर. तर पॉझिटिव्ह येणार ना. It should be positive. पॉझिटिव्ह 150 येते सर. degrees. 150 degrees means the force is in the second quadrant. Second quadrant मतलब force है acting towards the origin or towards the point. Fy minus 10. 10. Fy is minus 10. Correct. Note down the answers of fifth. Fx
17.32 positive kilonewton. Answers of the fifth one. Fx 17.32 kilonewton positive. Fy is -10. Okay. Once again, I need to explain the fifth if someone is having the doubt. ज्यांना पुढचे सॉल्व करायचे त्यांनी स्टेटमेंट लिहून घ्या. मग मी पाचवा एक्सप्लेन करेन. सहावीचं स्टेटमेंट लिहून घ्या त्यांना सहावा सॉल्व करायचं त्यांनी. ओके. आय विल एक्सप्लेन द फिफ्थ वन. 20 kilonewton 150 degrees towards the point. सर 1 मिनिट स्लाइड दाखवताय का क्वेश्चन बघायचा? कितवा सिक्स्थ ना? हाँ सर. 25 Newton southeast away from the point. सिंपल एकदम. 25 Newton southeast away from the point. हा सहावा आहे. Now I will explain the fifth. कारण एका वेळी मी एक स्क्रीन शेअर करू शकतो. ओके. Try to understand. So the given value of force F, पाचवा प्रॉब्लेम सॉल्व करतो मी. The value is 20 kilonewton. Okay. Given angle of the force is 150 degrees. Degrees इथे मला लिहिता येत नाही. आणि फोर्स कसा ऍक्ट होतोय? Towards the point or towards the origin. This is the given data. बघा ज्यांना डाऊट असतील त्यांनी स्क्रीन रेफर करा प्लीज. The angle of the force ऍक्ट होतोय 150 degrees. फर्स्ट क्वार्टर मध्ये अँगल कव्हर झाला 90 डिग्रीज प्लस तिथून पुढे 60 डिग्रीज. The force will be something like this. Okay. मग अँगल विथ द वर्टिकल 60 प्लस पहिला 90 असा 150 झाला. बरोबर आहे. म्हणजेच हॉरिझॉन्टल इथला जो अँगल आहे that will be 30. Theta is equal to 30 at this location. Therefore, the horizontal component will be positive. आणि vertical component कसं जाणार हो? Downward direction मध्ये. Fx is equal to F cos theta. Fy is equal to F sin theta. Shall I go to the next? Yes, sir. कुणाला काय डाऊट असेल तर आत्ताच प्लीज Yes, sir. आणि डाऊट विचारा. मला वाटतं काय डाऊट यासारखं नाहीये. आय विल मूव टू द सिक्स्थ वन. ओके. सिक्स्थ वन इज सर मला डाऊट आहे सर. हा विचारा. सर आता ते टुवर्ड द पॉइंट झाल्यावर एफवाय ची किंमत -10 आले सर. ते अवे फ्रॉम द पॉइंट असलं तर +10 आलं असतं ना सर. Fy म्हणताय का? हो सर. हा जर Fy अवे फ्रॉम द पॉइंट ठीक आहे. आय विल एक्सप्लेन दिस. बघा सध्याचा आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय इन दिस केस द फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड्स द पॉइंट. हेन्स द वर्टिकल component Fy will be in downward direction. Okay. Now the student has asked one doubt. If the force is acting away from point O, please refer the screen. 1 मिनिट सर्वांनी रेफर करा. जर हाच फोर्स सेकंड क्वाड्रंट मध्ये ऍक्टिंग अवे फ्रॉम द पॉइंट असेल, व्हॉट अबाउट द एक्स कंपोनेंट? Negative, sir. Negative. And y component positive. X component will be negative. Negative. Y component will be positive. Positive. I hope the doubt is clear. Positive. Yes sir. Okay, now we'll move to the next. Thank you very much for asking the doubt. I will assure you one thing. ठीक आहे. कुठला डाऊट तुम्ही विचारत राहा. ठीक आहे. ऑन द स्पॉट मी उत्तर देईन 99%. ठीक आहे. जरी काय अडचण आली तर
I'll be happy to refer anything, discuss with any other person and solve your doubts. त्यामुळे डाउट्स कृपया विचारत राहा. ओके. म्यूट करा. चल. म्यूट करा रे बाळांनो. बापू मी चालू काय. Last problem we are discussing. Sixth one, 25 काय हो Newton. It is acting southeast and acting away from the point. Okay, acting away from the point in between south and east. दोन्हीच्या बरोबर मध्ये असेल. Therefore we need to take theta as 45 degrees. कोर्स लोकेशन मला वाटतं लक्षात आलं असेल. ओके. आन्सर ऑफ द सिक्स्थ fx 17.67 17.67. Is it correct? fx equal to 17.67. Is it correct? Yes, sir. Yes, sir. Yes, And sir. fx is positive. Yes, sir. fy is equal to once again Minus 17.67. Minus 16. Minus Negative. 6. Very good. 17.67. Correct. Now we'll go for the last problem. Write down the last one. Resolve a force of 100 Newton acting 35 degrees west south. -35 degrees west south, acting away from the point. So fx is minus 81.91 and fy is minus 57.35. You have interchanged the values actually. fx should be, we'll check it. Okay. Tell me the value of theta in this case. Please reply in the chat box. मला वाटत नाही आपण तुम्हाला अनम्यूट ठेवून काय काम करू शकतो. थोडंसं डिस्टर्बन्स असू शकतात घर म्हणल्यानंतर. We can understand. पण ऍटलीस्ट बॅकग्राऊंड मध्ये आवाज असताना आपण म्यूट करावं. एवढं तरी आपल्या हातात आहे. Okay, I'll explain now.
Now what is given data? The force is having magnitude of 100 Newton. F is equal to 100 Newton in between west and south. Angle is 35 degrees. Okay, so take the data as it is and acting away from the point. Okay, so the force will be something like this. Okay, angle बघा west to south 35 degrees, म्हणजे वेस्ट पासून किंवा हॉरिझॉन्टल पासून जाताना अँगल किती आहे 35 degrees. So in this case the thing we should understand is theta is 35 degrees. Have you understood? When you are moving from एक मिनिट माझं कंप्लीट हो द्या. When you are moving from west to south, the angle is 35 degrees. मग आपण अँगल थीटा कोणाशी घेतो? With the horizontal. Horizontals. Horizontal. Axis. 35 degrees. ठीक है. So 100 into cos of 35. minus 81.91. 100 into cos of 35. किती येतं? Minus 81.91. 81.91 हे त्याचं मॅग्निट्यूड आहे आणि x कंपोनेंट कसा असेल टुवर्ड्स लेफ्ट. So it will be minus 81.91. This is the value of fx, na? Yes, sir. Okay. Then what about fy? Fy Minus f sin 35. F ची व्हॅल्यू किती आहे 100. So 100 into sin of 35 degrees. 100 into sin of 35. So it is minus 57.35. So I think now there is no confusion regarding resolution of forces. Okay. 3 मिनिट राहिलेत, नवीन पॉइंट सुरू करता येणार नाही. सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स लिहा, आपला नवीन रोल नंबर आणि नाव. ठीक आहे. मीन व्हाईल आय विल गिव्ह यू सम एक्सरसाइज फॉर कॅल्क्युलेशन ऑफ थीटा. आणि याच्यामध्ये थीटा तुम्ही व्यवस्थित फाइंड आउट केली, बाकी फारसं काय अवघड नाहीये. I hope resolution of forces is clear with this assumption. Yes, sir. Yes. At 11 o'clock आपल्या टाइम टेबल नुसारच आपण जाऊया. कंटिन्युअस वगैरे काय नको. सेकंड लेक्चर मीच घेणार, पण शेड्यूल टाइमला आपल्या, म्हणजे सर 11 वाजता होणार का? 11 वाजता. हो. सायंटिफिक कॅल्क्युलेटर विषयी जे आपले नेहमीचे प्रश्न आहेत. ठीक आहे. बऱ्याच लोकांची थोडीशी जिज्ञासा असते, वी कॅन अंडरस्टँड. एक कॉमन क्वेश्चन आहे, कॉलेजमध्ये कधी यायचं. ठीक आहे. याचं उत्तर आहे ऑफलाईन लेक्चर क्लासरूम मधले. whenever we get the instructions from the government and the university. ओके. तुम्ही किती वेळा जरी हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर हे फिक्स असेल. इट इज अ युनिव्हर्सल ट्रूथ. whenever you get the guidance from government and the university, you can start offline lectures. ठीक आहे. सेकंड पॉइंट, बुक बँक साठी काय करायचं, तर बुक बँक साठी FY BTech चे 2 स्टुडंट्स आवश्यक आहेत, कोणत्याही डिव्हिजनचे. फी भरलेली रिसिट आणि तुमचे फोटोज घेऊन लायब्ररीत या कॉलेजमध्ये बुक बँक मिळून जाईल. तिसरी गोष्ट, पुस्तकं ऐका कधी पण या वर्किंग डेला कुठल्या पण बिफोर 5 PM, 9:30 ते 5 या वेळात कधी पण यायचं. 2 स्टुडंट्स एकत्र असावे FY BTech चे, दोघांमध्ये बुक बँक मिळते. फी भरलेली रिसिट आणि तुमचा फोटो वगैरे घेऊन या. सर आम्ही बॉरोवर कार्ड वरून घेतलेत पुस्तकं, त्यात 2-2च मिळालेत प्रत्येकाला, म्हणजे 2 जणांना. हा तेच की. बुक बँकेचं मग तुम्हाला मॅडमने काय सांगितलं नाही का, क्लास टीचरने? नाही. असं आहे, दोघात बुक बँक मिळते. ठीक आहे. पण सगळे पूर्ण विषयाचे मिळले पाहिजेत ना, आम्हाला फक्त 2-2 विषयाचे दिले. हा तेच, मग दोघात 4 वर्ष झाले ना बुक. याचा अर्थ तेवढेच मिळणार काय बुक्स? मग 4च मिळणार काय दोघात? ऍक्च्युली म्हणजे हा मॅटर क्लास टीचर पाहतात, मी कन्फर्म करतो. टोटल 4 मिळतील, मी एकदा खात्री करतो विचारून. ओके. पण दोघात मिळतात एवढं तर तुम्ही आता एन्श्योर केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॅल्क्युलेटर, तर
कॅल्क्युलेटर जो विकत घ्यायचा आहे त्याचा मॉडेल नंबर सांगा. FX 991MS. FX 991MS. येस. ठीक आहे. ह्या मॉडेलचं कॅल्क्युलेटर विकत घ्या. ठीक आहे. त्याचा अपिअरन्स, त्याचा कलर हा वेगळा वेगळा असू शकतो. महत्वाचं काय आहे, मॉडेल नंबर तो असला पाहिजे. ठीक आहे. आणि टाइम बिंग एक 2-3 दिवस पहिल्या आठवड्यात आपल्याकडे पैसे येतात ते गृहीत धरलं तर 2-3 दिवसासाठी तुम्ही मोबाईलवरती पण सायंटिफिक कॅल्क्युलेटर ॲप आहे, टेलर सायंटिफिक कॅल्क्युलेटर. ठीक आहे. मीटिंग संपेल माझ्या मते थोड्या वेळात. आपण 11 वाजता पुन्हा रिजॉईन करतोय. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.